लाल बाल पाल यांच्या नेतृत्वाखालील जहाल विचारसरणीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता मी तुम्हाला मवाळांचं सेपरेट सांगतोय, जहालांवर एक सेपरेट क्वेश्चन घेतलाय. आता जर तुम्हाला असा प्रश्न आला की मवाळ आणि जहाल यांच्यातील फरक स्पष्ट करा, तर तो क्वेश्चन मी घेतलेला नाहीये, पण तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. मवाळ म्हणजे नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तशा मवाळांची एक्झॅक्टली अपोजिट बाजू म्हणजे जहाल, हे लक्षात घ्या. सो इंट्रो मध्ये परत तेच, जहाल नेमके कोण होते, का आले ते पुढं, आणि जहालांची नावं. लाल बाल इथे प्रश्नातच नावं दिलेत, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. पण तुम्ही ही तीनच नावं लिहिणं अपेक्षित नाही, आणखी दोन नावं तुम्ही ऍड करू शकता, अरविंद घोष आणि अश्विनी कुमार दत्त. ते पण काही प्रमाणात थोडे जहालच होते. सो जहाल जहाल गटाचा जो उदय आहे किंवा जहाल वर्गाचा उदय हा साधारण 20व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 1890 नंतर आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये लाल बाल पाल यांची फार महत्वाची भूमिका होती. आणि मुळात का झाला जहालांचा उदय, पटकन एका मिनिटात सांगतो. जहालांच्या उदयाची कारण काय काय आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वाढता अन्याय अत्याचार किंवा वाढती दडपशाही ब्रिटिशांची. दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बदलणारी जागतिक परिस्थिती. भारतीयांमध्ये हळूहळू आक्रमक राष्ट्रवाद निर्माण झालाय. तिसरी गोष्ट म्हणजे वृत्तपत्र आधी पण होती मवाळांची, पण ती सौम्य होती. आता केसरी मराठा आलेत, लक्षात घ्या. ठीक आहे. चौथी गोष्ट आहे ते म्हणजे नवीन नेतृत्व पुढे आलंय. पहिले सगळेच नेते फार सौम्य होते, आता नवीन एकदम डॅशिंग तरुण वर्गातले नेते पुढे आले. टिळक सुरुवातीला, लक्षात घ्या, टिळकांचं वय काही खूप जास्त नव्हतं जेव्हा ते राजकारणात आलेले आहेत. लाल बाल पाल, अरविंद घोष, अश्विनी कुमार दत्त हे नवीन नेतृत्व पुढे आले. पाचवं म्हणजे वैचारिक क्रांती. आता जरी हे नेते जहाल म्हणून पुढे आले नसले तरी त्यांच्या जहाल मधामध्ये कोणाचा प्रभाव आहे, तर नवीन प्रकारचं साहित्य किंवा नवीन प्रकारची वैचारिक क्रांती, एक नवीन वर्ग उदयाला येतोय. फॉर एक्झाम्पल स्वामी विवेकानंद. तुम्हाला आठवत असेल त्यांचं जे सगळ्यात फेमस कोट आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. हे तुम्हाला पण लागू आहे, लक्षात घ्या. आनंद मठ असेल, आनंद मठ मध्ये पहिल्यांदा भारत माता ही संकल्पना किंवा विद्रोहाची संकल्पना. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ब्रिटिशांची जी दडपशाही आहे, लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन यांच्या काळात ती वाढत गेलेली आहे. सो याच्यामुळे काय झालेलं आहे, या सगळ्यांचा एकत्रित परिपाक म्हणजे जहालवादाचा उदय. आता हे सगळं फक्त इंट्रो मध्ये लिहायचंय, याच्यावर खूप जास्त डिटेल लिहित बसायचं नाहीये. प्रश्नात हे विचारलेलं नाहीये, लक्षात घ्या. प्रश्नात काय विचारलंय, विचारसरणी काय आहे त्यांची. सो सोप्या 1-2 मिनिटात विचारसरणी सांगतो पटकन लगेच. फक्त कीवर्ड. तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की मला पटपट एवढं सगळं कसं आठवतंय, माझ्याकडे ना पुस्तक आहे ना मॉडेल आन्सर आहे, काही नाही, सगळं जो आहे यहाँ पे आहे. तो काय करतोय मी, फक्त कीवर्ड्स लक्षात ठेवतोय आणि पेपरमध्ये तेच लिहायचे मस्तपैकी. विचारसरणी काय काय आहे जहालांची. मवाळांचं एक्झॅक्टली उलट. मवाळांचा ब्रिटिशांवर विश्वास होता, यांचा असणार आहे का, अजिबात नाही. त्यांचं म्हणणं आहे ब्रिटिशांची लायकीच नाहीये की आपण, आणि हेच शब्द वापरले टिळकांनी, की ब्रिटिश भारतीयांनी विश्वास ठेवावेत या पात्रतेचे नाहीयेत, लायकीचे नाहीयेत. तो अजिबात त्यांचा ब्रिटिशांवर विश्वास नाहीये. त्यांचं म्हणणं आहे ब्रिटिश काय चुकून अन्याय वगैरे करत नाहीयेत किंवा शोषण जे करतायत ते चुकून करत नाहीये, हे त्यांच्या वेल प्लॅन्ड स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. हे त्यांचं योग्य नियोजित शोषण चालू आहे, हे जहालांनी पहिल्यांदा सांगितलं. दुसरी महत्वाची गोष्ट, ब्रिटिशांवर विश्वास नाहीये, पण त्यांचा विश्वास मग कोणावर आहे, जनतेवर आहे. या उलट मवाळांचं उलट होतं. मवाळांचा जनतेवर फार विश्वास नव्हता. त्यांचा जनतेने राजकारणात येऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं, कारण जनता त्या काळात अडाणी अशिक्षित होती. सो मवाळांना भीती वाटायची की चुकून जनतेने जर सशस्त्र उठाव केला तर महागात पडेल. या उलट जहालांची तर इच्छाच आहे की शक्य असेल तेवढी लोक, म्हणून लक्षात घ्या टिळकांचं नाव काय, लोकमान्य. एवढे ढिगभर नेते होते, त्यातल्या एकालाही, मवाळांच्या कुठल्या नेत्याला आहे का रे लोकमान्य ही पदवी, अजिबात नाहीये. टिळकांनाच का आहे, कारण टिळकांनी पहिल्यांदा लोकांना राजकारणात आणण्याचा उद्युक्त केलं किंवा प्रवृत्त केलं, म्हणून लोकमान्य. तो विचारसरणी लक्षात घ्या. ब्रिटिशांवर विश्वास नाहीये, पण लोकांवर खूप विश्वास आहे. लोकांनी जास्तीत जास्त संख्येने राजकारणात आलं पाहिजे, ही टिळकांची भावना आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद. मवाळांचा होता तो आर्थिक राष्ट्रवाद, जहालांचा आहे सांस्कृतिक राष्ट्रवाद. म्हणून गणेश जयंती आणि म्हणून
शिवजयंती किंवा गणेश उत्सव आणि शिवजयंती का चालू केलेत? सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना. ठीक आहे. पुढचं आहे मवाळांचा होता सनदशीर मार्ग किंवा घटनात्मक मार्ग. यांना दोन्ही मार्ग चालतात. एकतर घटनात्मक असेल तर घटनात्मक किंवा घटनाबाह्य मार्ग सुद्धा चालतो. जहालांचं म्हणणं आहे मार्ग मॅटर नाही करत, आपलं उद्दिष्ट मॅटर करतं. आणि उद्दिष्ट काय आहे? स्वराज्य. तो उद्दिष्ट विचारसरणीचा हा सुद्धा फरक दिसतो की उद्दिष्ट सुद्धा मोठं आहे मवाळांपेक्षा. मवाळांचं मर्यादित उद्दिष्ट होतं, जहालांचं स्वराज्य उद्दिष्ट आहे. ठीक आहे. मार्ग सुद्धा काय आहे? चतुसूत्रीचा कार्यक्रम, 4 मार्ग. विचारसरणीचा प्रभाव दिसतो आपल्याला की काय करायचंय. टिळकांना माहित होतं की डेस्टिनेशन जे आहे आपलं अंतिम उद्दिष्ट स्वराज्य आहे, पण स्वराज्य मिळवायचं कसं? तर त्यासाठी त्यांना हे लक्षात आलं की बाबा ब्रिटिश भारतात का राज्य करतायत, का आलेत ते भारतावर आणि अजून टिकून का आहेत? कारण की त्यांना प्रॉफिट होतोय. ब्रिटिश हे व्यापारी मनोवृत्तीचे आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत फायदा होतोय तोपर्यंत ते गोचिड असतं बघा गाईच्या किंवा म्हशीच्या अंगावर, तसे ते चिकटून राहणार आहेत ब्रिटिश भारतासाठी, गोचिडासारखे होते. ओके. आणि मग कधी जातील ब्रिटिश भारतातून? तर तेव्हाच जातील जेव्हा त्यांचा आर्थिक नफा संपुष्टात येईल. आर्थिक नफा संपुष्टात कधी येईल? तर जेव्हा आपण त्यांचा माल खरेदी करणार नाही, त्यांचा व्यापार बंद पडेल. म्हणजे नीट समजून घ्या, म्हणून बहिष्कार, म्हणून स्वदेशी. तो हे चुकून झालेलं नाहीये, लक्षात घ्या. इथे सायकल तुम्ही काढू शकताय. बहिष्कार कशासाठी? बहिष्कार तर नफा कमी करण्यासाठी बहिष्कार. पण मग बहिष्कार केल्यानंतर आपल्याला पण कपडे घालायला लागणार आहेत, त्याला पर्याय म्हणून स्वदेशी. आणि नुसतं स्वदेशी हे फक्त माल वापरून चालणार नाही, विचार सुद्धा स्वदेशी असले पाहिजेत. मग स्वदेशी विचार कुठून येणार आहेत? तर त्याच्यासाठी आहे राष्ट्रीय शिक्षण. आणि चौथं हे 3 म्हणजे हा रस्ता झाला, पण अंतिम ध्येय काय आहे? तर स्वराज्य. म्हणून याला चतुसूत्री असं म्हणतो, स्वराज्य. ठीक आहे. सो बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य, याला चतुसूत्रीचा कार्यक्रम म्हणतात. ही आहे जहालांची विचारसरणी. सांस्कृतिक राष्ट्रवाद. गरज पडली तर बाहेर जाऊन, बाहेरच्या देशात जाऊन काय करायचं? आपल्याला भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायचे. ही जहाल विचारसरणी आहे. त्यांचं म्हणणं आहे की ईट का जवाब पत्थर से. जहालांनी स्वतः हातात शस्त्र घेतलं का? तर हो. काही लोकांना वाटेल असं कसं सर बोलतात, जहालांनी हातात शस्त्र घेतलं? त्यांचा पेन हे त्यांचं शस्त्र होतं. नीट समजून घ्या. टिळकांचे जे विचार आहेत, सोप्या शब्दात सांगतो की वृत्तपत्र मवाळांची पण होती, वृत्तपत्र जहालांची पण होती. तुम्ही नुसतं एक आर्टिकल वाचलं तर तुम्हाला फरक लक्षात येईल. मवाळांची भाषा अत्यंत सौम्य, एकदम असं कुठेतरी आपण पाप करतोय ब्रिटिशांना विरोध करून असं त्यांना वाटतंय. या उलट जहालांची भाषा ही अत्यंत आक्रमक आणि राष्ट्रवादी अशी भाषा वापरलेली, आक्रमक राष्ट्रवादाची भावना. ठीक आहे. सो हे सगळं तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. आणि मग हे झालं मेन बॉडी. आणि कन्क्लुजन मध्ये काय लिहायचंय? कन्क्लुजन मध्ये जहालांचं योगदान एका वाक्यात. जहालांनी भारतीय राष्ट्रवादाला एक नवी दिशा किंवा एक नवीन आयाम दिला. त्यांनी लोकांना राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला. मवाळांच्या काळात जे पॉलिटिक्स ऑफ क्लासेस चालू होतं किंवा एका विशिष्ट वर्गाचं राजकारण चालू होतं, त्याऐवजी आता पॉलिटिक्स ऑफ मासेसची सुरुवात झाली किंवा लोकांच्या राजकारणाची, म्हणजे वर्गीय राजकारणापासून लोक राजकारणाला किंवा ज्याला आपण जनभावना म्हणतो किंवा जनतेची चळवळ, त्याची सुरुवात जी आहे ती जहालांमुळे झाली. आणि त्याचाच पुढे परिपाक गांधी युगामध्ये झाला. नेहमी लक्षात ठेवा काय करायचं असतं. जेव्हा तुम्ही मवाळांवर क्वेश्चन येतो, कन्क्लूड करताना जहालांचा उल्लेख करायचा. पुढचा जो टप्पा आहे त्याचा उल्लेख करायचा. ठीक आहे. जहालांवर क्वेश्चन आला, टिळकांवर क्वेश्चन आला की गांधींचा रेफरन्स द्यायचा कन्क्लुजन मध्ये. गांधींवर प्रश्न आला की स्वातंत्र्याचा रेफरन्स द्यायचा. म्हणजे पुढचा जो टप्पा आहे, म्हणजे नीट लक्षात घ्या की जहालांचं जे कार्य आहे त्याचा फायदा नंतर गांधीजींना झाला, हे कोणी नाकारू शकत नाही. ओके. चल.